जय भवानी जय शिवाजी भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा एक मराठा लाख मराठा बंधूंनो, आज आपली बाईक रॅली कल्याणमध्ये जनजागृतीसाठी काढण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कोकणीला आपल्या बहिणीवर जो अत्याचार करण्यात आला त्या बहिणीला ताबडतोब जलद गतीने न्याय मिळाला पाहिजे. त्या कुरकर्म्यांना फाशी मिळाली पाहिजे. स्वामीनाथन आयोगाचं शिफारस जी आहे ती ताबडतोब सुरू झाली पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात झालं पाहिजे. अशा अनेक मागण्यासाठी मराठा समाज सातत्याने आंदोलन करत आहे. 57 मोर्चे मुका मोर्चे आपण काढले, पण या महाराष्ट्र शासनाची गेंड्याची कातडी का हल्ली नाहीये. म्हणून आता हा 9 तारखेला महाराष्ट्र दिनी म्हणजे क्रांती दिनी आपण हा मोर्चा आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रव्यापी मोर्चा आहे आणि हा महाराष्ट्रव्यापी मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी कल्याणवरून टेपलेली आहे. म्हणून कल्याणकर सर्व मराठा नागरिकांचं कर्तव्य आहे की या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबासह या संपूर्ण जो महाराष्ट्रव्यापी मोर्चा आहे 9 तारखेचा मुंबईला या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे. आणि या सामील होण्यासाठीच आपण या कल्याण शहरात संपूर्ण मोण्याला वडवली अटालीकरात मोनेवाले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कल्याण पूर्वचे लोक सुद्धा उपस्थित, कल्याण ग्रामीणचे लोक, संपूर्ण कल्याण शहर एक भगवमय झालेलं आहे, मराठामय झालेलं आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे ही बाईक रॅली शांततेने आपल्याला पार पाडायची आहे. या बाईक रॅलीचा मार्ग असा असणार आहे, पुढे आपल्या जीप असणार आहे, त्यानंतर आपल्याला आपली जी रिक्षा आहे अलाउन्सवाली ती पुढे असणार आहे. त्याच्या मागे 2-2च्या लाईनीने 2-2, 3-3च्या लाईनीने आपल्या सर्व बाईक त्याच्या मागे घ्यायच्या आहेत. कोणी पुढे जायचं नाही आहे. लक्षात घ्या, आपली शिस्त आपण पाळायची आहे. मराठ्यांनी आत्तापर्यंत शिस्त दाखवलेली आहे आणि ही शिस्त आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे. 58 मोर्चा झाल्यानंतर सुद्धा हे मुका मोर्चे आपण काढलेले आहेत आणि या मुका मोर्चाने जर शासनाला जाग येत नसेल तर नक्कीच आम्हाला ठोक मोर्चाने सुरुवात करावी लागेल. ही त्याची नांदी असणार आहे. आमचे मराठी लोक आता बोलतायत अरे बंद झाले ते मुका मोर्चे, ठोक मोर्चे चालू करा, शेतकऱ्यांना न्याय भेटतो, सर्वांना न्याय भेटतो, ठोक काढल्यानंतर न्याय भेटतो. पण आम्ही मराठ्यांनी खूप पराक्रम पहिले गाजवलेले आहेत. अनेक मोगलांना आपल्या तलवारीचं पाणी पाजलेलं आहे. तलवारी आता बंद झालेल्या आहेत. पण तलवारी बंद झाल्या आहेत तरी मराठ्याचं रक्त जे आहे सळसळतं आहे ते सळसळतच राहणार आहे. आणि त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाण्याचा शासनाने प्रयत्न करू नये असं शासनाला आता सांगणं आहे. मराठ्यांना ताबडतोब मराठ्याच्या न्याय मागण्या मान्य करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा आमच्या मागण्या असणार आहेत. त्यामुळे बंधूंनो, आपली जनजागृती रॅली आहे ही आपण यशस्वीरित्या पार पाडायची आहे. या ठिकाणी निघून या ठिकाणी समारोप होणार आहे. समारोपाला या ठिकाणी आपल्या नाश्त्याची सोय झालेली आहे. पण त्याचबरोबर समारोपाला 9 तारखेचा जो आपला मोर्चा असेल तो कशा पद्धतीने निघेल, कोण कशा पद्धतीने निघतील, या ठिकाणी मुंबईवरून आपला श्याम आलेला आहे आणि तो मुंबईच्या मिटिंगला होता. ते मार्गदर्शन होईल, तर मेळावा होईल छोटासा आणि मगच समारोप होईल. ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपला अर्धा एक घंट्याचा रणप असणार आहे. जास्ती मोठा रणप आपण घेतलेला नाही आहे. तुम्ही आता वाटावाटात फिरत या ठिकाणी आलेले आहात. आता या गाड्याच्या मागे 2-2 कोणी पुढे जायचा खूप प्रयत्न करू नका. डबल सीट टिबल सीट तुम्ही बसू नका. डबल सीटच बसा. आपण शांतता पाळणारे लोक आहोत, आपण शिस्त पाळणारे लोक आहोत, हे आपण संपूर्ण समाजाला दाखवून देऊया एवढी विनंती करतो. आणि या मोर्चाची सुरुवात आता ताबडतोब आपल्याला करायची आहे. म्हणून आपल्या बाईकवर जाऊन आपण बसायचं आहे. शाळेच्या मागे सर्वात पुढे आपल्या भगिनी असतील. रॅलीची जी आपली आहे ना, सर्वात पुढे भगिनी असणार आहेत. लेडीज आपल्या पुढे असतात, लेडीजच्या मागे ते असणार आहेत. त्यामुळे आपल्या गाडीवर सर्व बसा. एक मिनिट रॅली, एक मिनिट